आज आपण बनवणार आहोत थंडगार अशी लस्सी, तेही फक्त 2च वस्तू वापरून. उन्हाळा चालू झाला आहे म्हणून नक्की ट्राय करा एकदा. त्याआधी आजचे रुटीन शेअर करते. आज सकाळी सकाळीच हे पिकलेले रामफळ मला झाडावरती दिसले, मग काय घेतले ना तोडूनच. सांगायचं झालं तर झाडाला पिकलेले कोणतेही फळ खूपच गोड लागते. आज आम्हाला दोघांना मिळून दारातल्या झाडांना विटा लावायच्या होत्या. खूप दिवस झालं विटा लावायच्या राहूनच गेल्या होत्या. आज काही पण असो, कारभाऱ्यांनी घेतलं मनावर. विटांच्या बाजूला अजून काही नवीन झाडे पण लावायची आहेत. 2 तासाच्या मेहनतीनंतर असं काही दिसत होतं. बाकीचं राहिलेलं उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. लस्सी बनवण्यासाठी आपल्याला ताजं फ्रेश दही लागते. दही जास्त आंबटही नसू नये. दही मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊ. त्याआधी त्याच्यामध्ये पिठी साखर 2 चमचे टाकून घेऊ. ही पिठी साखर मी घरीच बनवलेली आहे. पिठी साखर बनवताना त्याच्यामध्ये 2-4 इलायचीही टाकलेल्या आहेत. उन्हाळा चालू झाला आहे म्हणून एकदा नक्की ट्राय करा थंडगार अशी लस्सी, तेही फक्त 2च साहित्यात. झाली आहे ना घट्टसर दाणेदार लस्सी आपली तयार. आणि आता द्यायची कारभारांना आणि करायचं खुश. आज सनसिल्कच्या टायमिंगला थोडा फेरफटका मारला. शेतामध्ये गेले तर आज पावसाचं वातावरण झालेलं होतं. हवासुद्धा थंडगार सुटलेली होती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.